नमस्कार, मी धर्मेंद्र राजपूत. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि प्रभागातील राजकारण आता तापू लागलेले आहे. आज आम्ही आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये. या प्रभागाची ओळख म्हणजे येथे झालेल्या विकास कामे. आज आपल्यासोबत माजी नगरसेवक जोडलेले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल? पुन्हा आपण नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहोत, काय सांगाल? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन पाटील. मी प्रभाग क्रमांक 7D मधून 2018 साली जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही विजयी झालो होतो. आणि प्रभाग क्रमांक 7 हा अतिशय सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय लोकांचा असा प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये अतिशय सर्व जाती धर्माची लोक ही गुण्यागोविंदाने राहत असतात. प्रभाग क्रमांक 7 हा धार्मिकदृष्ट्या अतिशय हिंदू धर्माचं पूर्ण पालन करण्याच्या दृष्टीने, म्हणजे जे काही आपले सर्व मंदिरं आहेत, शिव मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, साईबाबा मंदिर आहे, बरोबर, ह्या सर्व मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम सांस्कृतिक होत असतात. आणि हे कार्यक्रम अतिशय गुण्यागोविंदाने आमच्या शिवकॉलनी परिसरात एक देवीचा उत्सव जो असतो आमचा, हा अतिशय मोठ्या स्वरूपाचा उत्सव असतो शिवकॉलनी परिसरामध्ये. तो देखील अतिशय मोठ्या स्वरूपाने सर्वजण गुण्यागोविंदाने साजरा करत असतात आणि त्याचा आनंद लुटत असतात. म्हणजे सर्व सण जे आपले हिंदू धर्माचे हे अतिशय गुण्यागोविंदाने हे सर्व मंडळी आमची जे इथले राहणारे लोक आहोत, सगळे स्त्री पुरुष बाल गोपाल, हे सर्व व्यवस्थित प्रकारे हे सर्व सण साजरे करतात आणि एकमेकाशी आपुलकीने आणि भाईचाऱ्याने राहतात. सचिन पाटील हे मागील 5 वर्षाच्या काळात केलेली त्यांची जी विकास कामं आहे त्यांच्या जोरावर पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आहेत. दादा, यंदा तुमचा प्रभाग हा नेमका कसा असणार आहे? यंदा माझा प्रभाग हा जवळजवळ 20,400 मतांचा आहे. माझा प्रभाग हा 2 पार्टमध्ये डिव्हाइड झालेला आहे, कारण की आमच्या प्रभागामधून जो हायवे क्रमांक 6 आहे जुना, आताचा जुना म्हटलं जाईल कारण की हायवे आपला शिफ्ट झाला आहे परत तिकडे, तर हा हायवे मधून पास होत असल्यामुळे शिवकॉलनी, RMS, आशाबाबा, पंडितराव कॉलनी, अथर्व कॉलनी, ह्या सर्व कॉलनी ज्या आहेत ह्या पश्चिम बाजूला हायवेच्या असतात, बरोबर. यांचं मतदान जवळजवळ 7,600च्या आसपास आहे. बूथनिहाय जे आता प्रसिद्ध झाले त्यानुसार परवाच्या दिवशीच जळगाव महानगरपालिकेकडनं. आणि हायवेच्या पूर्वेकडचा जो भाग आहे, गणेश कॉलनी, भगीरथ कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी जुनी, जिल्हा परिषद कॉलनी नवीन, श्रीकृष्ण कॉलनी, परत तुमचं कृषी कॉलनी, गजानन कॉलनी, फॉरेस्ट कॉलनी, LIC कॉलनी, हरेश्वर नगर, यशवंत नगर, संगम सोसायटी, दीनानाथवाडी, ब्रुकबॉन्ड कॉलनी, अजय कॉलनी, ह्या सर्व, प्रोफेसर कॉलनी, गंधर्व कॉलनी, ह्या सर्व कॉलनी ह्या पूर्व बाजूला येतात. त्या पूर्व बाजूचं मतदान हे जवळजवळ नाही म्हटलं तरी 11,000-11,500 हजार लोकसंख्येच्या आसपासचं मतदान येतं. 2 पार्टमध्ये आमचा प्रभाग 7 डिव्हाइड होतो. या पद्धतीने आमची भौगोलिक परिस्थिती आहे आमच्या प्रभागाची मतदारसंख्येच्या संख्येनुसार. दादा, आतापर्यंत आपल्या ज्या 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळात आपण जनतेसाठी काय विकास कामं केलेली आहे? जनतेसाठी अतिशय महत्त्वाची विकास कामं म्हणजे आमचा जो नवीन विस्तारित भाग आहे, RMS कॉलनी, आशाबाबा नगर, पंडितराव कॉलनी, येथे निवडून आल्या आम्ही कॉन्क्रीटच्या गटारी पहिले कंप्लीट केल्यात सर्वदूर. त्यानंतर म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट लागली प्रॉपर आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या. त्यानंतर शिवकॉलनी परिसरातील 7 ते 8 ठिकाणच्या व आशाबाबा पंडितराव RMS कॉलनी परिसरातील 4 ठिकाणच्या ज्या खुल्या ओपन स्पेस जागा होत्या महानगरपालिकेच्या, त्या ओपन स्पेस जागा ह्या डेव्हलप करून त्यांना कंपाऊंड वॉल करून पेवर ब्लॉक वगैरे पाथवे तयार करून ह्या नागरिकांना हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ह्या शिवकॉलनी परिसरातील शिवकॉलनी स्टॉप ते विद्युत कॉलनी, मारुती पार्क ते हरिविठ्ठल नगर, आशाबाबा ते RMS कॉलनी, विद्युत कॉलनी स्टॉप ते तुमचं स्वस्त धान्याचं दुकान शिवकॉलनीतलं, ही जे मेजर रस्ते आहेत, हे मेजर रस्ते हे नवीन तयार केले गेलेले रस्ते आहेत डांबरीकरणाचे. RMS मध्ये आणि पंडितराव कॉलनीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे पण काही ठिकाणी रस्ते तयार झालेले आहेत. काही ठिकाणचे रस्ते हे डांबरीकरणाचे आहेत. आता गंधर्व कॉलनीमध्ये, हरेश्वर नगरमध्ये हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. LIC कॉलनीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले, गजानन कॉलनीमध्ये.
या पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट करता येईल ती अत्यावश्यक डेव्हलपमेंट केली गेलेली आहे. रस्ते तयार झालेले आहेत, पथदिवे हे नवीन लावले गेलेले आहेत काही ठिकाणचे नवीन विस्तारित भागातले. पाण्याचा प्रश्न जो असतो अमृतचा तो देखील निवारला गेला आहे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमच्या शिवकॉलनी परिसराला गेल्या 20 ते 25 वर्षापासून रात्री अपरात्री 2-2:30 वाजता पाण्याचा पुरवठा होत होता. त्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे सर्व नागरिक हे बेहाल होते आणि तो एक कमी दाबाचा पुरवठा होत होता. या सर्व गोष्टींचा मी एक स्वतः इंजिनियर अभियंता असल्यामुळे मी एक व्यवस्थित दृष्ट्या गुगल ॲपद्वारे अभ्यास करून आयुक्त टेकावडे साहेब यांच्या जेव्हा निदर्शनास आणून दिलं की हा पाणी पुरवठा जो 4 दिवस होतोय कमी दाबाने रात्री अपरात्री नागरिकांचे हाल होत आहेत गेल्या 20-25 वर्षापासून, हे हाल आपण वाचू शकतो. आणि ते त्यांना टेक्निकली समजलं. जळगाव शहराचे अभियंता त्यावेळेस DS खडके होते, त्यांनाही ते ज्ञात झालं की अरे आपण अशा पद्धतीने जर व्हॉल चेंज केले आणि अमृतचं जे नळ संयोजन द्यायचं आहे त्याच्या मेन पाईपलाईनला HDPच्या जर आपण जोडले व्हॉल तर 2 ते 2.5 लाख रुपये खर्च करून कायमस्वरूपीचा नागरिकांचा शिवकॉलनीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आज आमच्या शिवकॉलनीमध्ये गेल्या 3-3.5 वर्षापासून दिवसा पाणी येतं आणि उच्च दाबाने कुठल्याही प्रकारची मोटर न लावता पहिल्या मजल्यावर पाणी चढत असतं. त्याचबरोबर महानगरपालिकेचे 2 40 अश्वशक्तीचे असलेले पंप यांची 2 दिवसाची विद्युत MSEBीचं बिल हे वाचतंय. म्हणजे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये देखील तो भाग पडलेला आहे, म्हणजे कमी झाला आहे तो भाग. आणि त्याच पद्धतीने इतर कामं देखील जी आहेत की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा दवाखाना आणला गेला, तिथे आज तागायत जवळजवळ 2275 लोकांनी त्या दवाखान्याचा योग्य तो वापर केलेला आहे. अमृतचे नळ संयोजनाकरता जे जुने अपार्टमेंट होते त्या जुन्या अपार्टमेंट धारकांना सम तयार करण्याकरता जागा नव्हती, कारण जुन्या अपार्टमेंट 10x10च्या खोल्या राहायच्यात. त्यांच्या फुटिंगचं डायमेन्शन ज्यावेळेस आयुक्त साहेबांना समजून सांगितलं तर त्यावेळेस माननीय गुलाब भाऊ यांच्याकडे नागरिकांचा मोर्चा नेल्यानंतर गुलाब भाऊंनी देखील मजप्रचे जे इंजिनियर आहेत पाणी पुरवठ्याचे त्यांना पाहणी करायला सांगितली. स्पेशल GR हा काढण्यात आला जळगाव शहर महानगरपालिकेकरता की सम तयार करण्याची गरज नाहीये. प्रत्येक अपार्टमेंट धारकाला सदनिका धारकाला हे सेपरेट कनेक्शन मिळालं पाहिजे की जेणेकरून त्याला 10-15 हजार रुपये जे स्टोअर स्टँक करण्याकरता पैसे लागणार होते ते लागणार नाहीत. म्हणून दादा अशी विविध कामं केली गेलेली आहेत. दादा आपण आपल्या विकास कामांचा पाहणा सांगितलेला आहे. एकंदरीत नगरपालिका निवडणूक म्हणली किंवा कुठली निवडणूक म्हणली तर आरोप प्रत्यारोप होत असतात. आपल्या काही विरोधकांचं असं देखील म्हणणं आहे की तुमच्या प्रभागात बरीचशी कामं झाली नाही आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं की कोण असा उमेदवार असेल किंवा कोण असा विरोधक असेल की जे तुम्हाला निवडणुकीत समोर जाऊ शकतात? हे बघा, सर्वप्रथम मी सर्व माझ्या प्रभागातील नागरिकांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की कामं ही कधीच संपत नसतात आणि ती संपायलाही नको. संपला तो थांबला, तो संपला तो कायमस्वरूपी संपला. मला माझ्या प्रभागाची, माझ्या कॉलनीची, श्रीकृष्ण कॉलनीची, गैदरन कॉलनीची, गणेश कॉलनीची, RMS आशाबाबाची, नवीन विस्तारित भागाची ही डेव्हलपमेंट खूप मोठ्या स्वरूपात करायची आहे. त्यामुळे कामं ही मी पुढे जाऊन पण करत राहणार आहे. आता देखील मी 8-8.5 कोटीची कामं केलेली पहिल्या पंचवार्षिकमध्ये या 18 ते 25 पर्यंतच्या 7 वर्ष कालावधीत. बरोबर. परत सांगतो पुढे जाऊन देखील मला जी जी कार्य करायची ती मी करणारच आहे. मला विरोधक असं मला नाही वाटत की मला कोणी विरोधक असेल, कारण जे काही कोणी नजरेसमोर येतात शिवकॉलनी, RMS आशाबाबा या परिसरातून, तर ते माझा जो पक्ष आहे, ज्या पक्षाकडनं मी निवडून आलेलो आहे 18 साली, तो अतिशय सुसंस्कृत असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. आणि ह्या पक्षामध्ये जी समाजात अनुचित प्रकारची लोक असतात अशा लोकांना कधी स्थान भेटत नसतं. त्यामुळे मला नाही वाटत की मला कोणी विरोधक असेल. आणि परत पुनश्च सांगतो, हा प्रभाग हा माननीय आमदार भारतीय जनता पार्टीचे आपले आदरणीय राजूमामा भोळे यांचा प्रभाग आहे. सुसंस्कृत प्रभाग आहे. आणि राजूमामा भोळे हे स्वतः सुसंस्कृत आणि सज्जन व्यक्तिमत्व असल्यामुळे ते व्यवस्थित प्रकारे सर्व गोष्टींचा अभ्यास करतील व त्या पद्धतीने सोबतचे व्यक्तिमत्व कोण सोबत ठेवायचे प्रभागात ब कड देताना, बरोबर, याचा ते अभ्यासपूर्व ते निर्णय जाहीर करतील त्यांचा. जळगाव शहर सुंदर सिटी आणि स्मार्ट सिटी करण्यासाठी आपल्यासोबत जे माजी नगरसेवक आहे सचिन पाटील, अतिशय सुशिक्षित व शिक्षित आहे. दादा,
येणाऱ्या भावी काळामध्ये जसं तुम्ही आज 5 वर्षात तुम्ही जे कामं केलेले तुम्ही लोकांना सांगितलेले आहे, आम्ही बी बघितलेले आहे सभागृहामध्ये. आपण अनेक वेळा सभागृहामध्ये सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल जनतेच्यासाठी आपण आवाज उचललेला आहे. आणि काय अजून नेमकी कामं करण्याची आपली मानस राहणार आहे? हे बघा, सर्वप्रथम मी जो माझा अजेंडा तयार केलेला आहे मनातला माझ्या प्रभागातील नागरिकांच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने काय काय मला सुविधा द्यायच्या आहेत, तर सर्वप्रथम मी येणाऱ्या महापालिकेच्या ह्या निवडणुका आटोपल्या की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्या प्रभागात खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं एक उद्यान आहे. त्या बाबतीत आदरणीय राजमामांनी पूर्वीच काम तिथे सुरू झालेलं आहे. बहिणाबाईंचं कार्य जे आहे ते लोकांना समजलं पाहिजे, ते लोकांच्या पुढे गेलं पाहिजे. त्यांच्या ओविया ज्या आहेत, पंक्ती ज्या आहेत कवितेच्या, त्या लोकांना ज्ञात झाल्या पाहिजेत. जास्तीत जास्त काव्य बहिणाबाईंचं लोकांपुढे गेल्यानंतर हे लोकांना अतिशय बहिणाबाई ह्या आपल्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला, आपल्या देशाला खूप भूषणावं आहेत. तर बहिणाबाईंच्या उद्यानामध्ये इतर सुविधा कशा देता येतील या आमदार साहेबांच्या माध्यमातून या दृष्टीने मी प्रयत्न करेल. परत शिवकॉलनीच्या इथे जो प्रवेशद्वार आहे, जो ठराव पारित झालेला आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये, गेल्या पंचवार्षिकलाच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, बरोबर, या प्रवेशद्वाराचं निर्माण त्या ठिकाणी करायचं आहे. परत मी स्वतः एक प्राध्यापक संज्ञेतला असल्यामुळे मी असा मानस केलेला आहे की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या नावाने एक वाचनालय या प्रभागात सुरू झालं पाहिजे की ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना वाचनाकरता एक ओपन स्पेसमध्ये, कुठल्या तरी मोठ्या ओपन स्पेस प्रभागातल्या एक व्यवस्थित प्रकारचं दालन उपलब्ध करून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नामकरण असलेलं एक वाचनालय सुरुवात करूया. आमच्या प्रभागात अतिशय गुणागोविंदणारा शिंपी समाज देखील आहे. तर शिंपी समाजाकरता जे दैवत आहेत, बरोबर, आद्य संत नामदेव महाराज, बरोबर, संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नावाने एक जी गट नंबर 44ची ओपन स्पेस आहे, पिंपराळा 44ची, त्या ओपन स्पेस लहान स्वरूपाची असेल तरी ठीक आहे, पण त्या ओपन स्पेसमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुतळाचं एक अवलोकन करायचं, उभारायचा पुतळा त्या ठिकाणी, बरोबर, की जेणेकरून त्या संपूर्ण समाजाला देखील संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जे कार्य आहे, इतर समाजांना देखील ते कार्य काय आहे हे अवगत होण्याकरता अतिशय सोयीस्कर होईल. त्याचबरोबर जे दवाखाना इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झालेला आहे गट नंबर 53 शिवकॉलनीला, बरोबर, ह्या 18 ते 23 या कालावधीमध्ये. तर त्या दवाखान्यामध्ये ECG मशीन उपलब्ध करायची आहे, ब्लड टेस्टिंग करण्याची मशीन उपलब्ध करायची आहे, महिलांकरता इतर काही आजारांचं निदान होण्याकरता सोनोग्राफी मशीन उपलब्ध करायची आहे. तर ह्या मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करण्याकरता प्रयत्न करेल, बरोबर. परत उठून हे जी आमचा हा जो प्रभाग आहे हा सेकंड फेजचा भूमिगत गटारींचा आहे, त्यामुळे हे सर्व रस्ता आमचे एकदा परत ओपन होतील. भूमिगत गटारींच्या अंडरग्राऊंड ड्रेनेजचे पाईपलाईन कंप्लीट झाल्यानंतर माझा सगळ्यात पहिला मानस राहील की ह्या पूर्ण एरियाचे कॉन्क्रीटचे रस्ते सुयोग्य स्वरूपात करणे, आणि ते केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा आमचा भविष्य काळाच्या दृष्टीने आमचा मानस आहे. दादा, एक जाता एक शेवटचा प्रश्न आहे. आपण मागे भाजपकडून उमेदवारी केली होती, यंदा देखील आपली उमेदवारी भाजप पक्षाकडनं आपण करणार आहे का? कारण की इच्छुकांची संख्या फार मोठी आहे, परंतु आम्ही बघितलेलं आहे की आपण जे कामं केलेले आहे त्याच्या जोरावर आणि नागरिकांसाठी जे सेवेसाठी आपण नेहमी तत्पर राहिलेले आहे, या जोरावर आपण पुन्हा भाजपकडनं तिकीट मागणार आहे का? हे बघा, मी 2018 साली देखील प्रथम निवडणुकीला, सार्वत्रिक निवडणुकीला उभा राहिलो. ते भारतीय जनता पार्टीकडनं उभा राहिलो आणि भारतीय जनता पार्टीच्या लेबलवरतीच मला एवढं घवघवीत यश मला त्यावेळेस मिळालेलं आहे. पक्ष मोठा आहे, मी मोठा नाहीये, बरोबर. आता पुनच्च सर्वदूर पक्षाचा गवगव आहे आमच्या, बरोबर. त्यामुळे पुनच्च आता संख्या वाढणारच आहे अपेक्षित लोकांची, ते काय त्यात काही चुकीचं नाहीये, बरोबर. परंतु ह्या प्रभागाचे आमदार आदरणीय राजमामा भोळे व आपल्या जळगाव जिल्ह्याचे वरिष्ठ मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन, संजयजी सावकारे साहेब, मंगेश दादा चव्हाण, बरोबर, आमदार साहेब, शहराध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, बरोबर, ह्या सर्वांच्या जो कॅलिबर लावण्याचा चार्ट असेल त्यामध्ये माझं नाव त्या ठिकाणी येईलच, बरोबर. त्यानुसार मी अपेक्षित आहेच की मला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार मिळावी, बरोबर. मी प्रयत्नशीलच राहील उमेदवारी घेण्याकरता. पक्षाने उमेदवारी दिली तर 100% उमेदवारी करणार.
तर हे होते आपल्यासोबत सचिन पाटील सर, ज्यांनी सांगितलंय की मला जनतेने पुन्हा आशीर्वाद द्यावे, मी जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहणार आहे. धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज.